टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यावर्षी मान्सूनने थोडी लवकरच हजेरी लावली। आधी बघितलं तर 20 तारीखपासून मान्सून पूर्व पाऊस सुरू होता आणि त्यानंतर मान्सून दाखल झाला आणि मान्सून दाखल झाल्यानंतर आपण पाहत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले जे धबधबे आहेत ते कशा पद्धतीने प्रवाहित झाले। जर बघितलं तर आपण आहोत ते सावडावच्या धबधब्यावर आणि सावडावच्या धबधब्यावर कशा पद्धतीने हे पाणी अशा पद्धतीने वाहते आपण पाहत आहे आणि हे निसर्गरम्य दृश्य पाहण्यासाठी अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक आहेत ते इथे येत आहेत। बघितलं तर खूप आनंद साजरा करतायत पर्यटक। जर बघितलं तर दररोज पर्यटकांची ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे जर बघितलं तर कोकणातील पर्यटनसुद्धा बहरून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळते। नयनरम्य हा सिंधुदुर्ग जिल्हा जर पाहायला मोठ्या प्रमाणात गर्दी होते। तुम्ही कुठून आलात आणि काय सांगाल, काय बघितल्यानंतर असं वाटलं धबधबा? आता आम्ही कणकवलीतले जाऊत बोर्डवे गावातून आलो आहे। पहिल्या पावसात एवढं पाणी आल्यामुळे पावसाचा सगळे पर्यटक पण आता जास्तीत जास्त वाढत आहेत। त्यामुळे मनसोक्त असा आनंद इथे मिळतो आहे आणि स्पेशली म्हणजे हा धबधबा इतर धबधब्यांपेक्षा एक सेफ्टी मानला जातो आहे। त्यामुळे इथे मनपसंत लोक पण येतात आणि आनंद पण लुटत आहेत। आपण बघितलं तर इथे स्थानिक पर्यटकसुद्धा मोठ्या प्रमाणात आले, त्याचबरोबर अगदी जिल्ह्याच्या बाहेरूनसुद्धा पर्यटक आलेत। कशा पद्धतीचा आनंद घेतला हा सावडावच्या धबधब्यावर? नाही, दरवर्षी आम्ही येतो सावडावला। यावर्षी जरा पाऊस लवकर असल्यामुळे आलो आहे, पण छान वाटतं। यावर्षी रेलिंग वगैरे केलं, जरा छान वाटतंय, मस्त वाटतंय। पण लवकर पाऊस लागला त्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेले होते नागरिक, त्यांना कुठेतरी थंडावा मिळतो आहे, आनंद साजरा करता येतो आहे। नक्कीच त्यामुळेच आम्ही सर्वजण एन्जॉय करण्यासाठी आलो आहोत। नक्कीच जर बघितलं तर इथे लहान मुलंसुद्धा आहेत, तीसुद्धा या पावसाचा किंवा यातल्या धबधब्यांचा आनंद घेत आहेत। काय सांगशील तू, कुठून आलीस तू? मी कणकवलीतून आलेली आहे। कसं वाटलं इथे? मस्त वाटलं। बघता येतं अगदी छोटी मुलं असतील, मोठी मुलं असतील, मोठी माणसं असतील, सगळीच या धबधब्याचा आनंद घेत आहेत। जर बघितलं तर सावडावचा हा धबधबा आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातले बहुतांशी सगळे धबधबे आहेत ते अशाच पद्धतीने प्रवाहित झाल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतं आहे। विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग, सावडाव।